नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नक्की टेम्पो कुठे घाण झालेला आहे हे सत्य शोधून काढत अर्णव आणि ईश्वरीने जाऊन त्या सौदामिनीची नांगी ठेचलेली माज उतरवलेली आहे, तिला शेवटची वॉर्निंग दिलेली आहे। या सगळ्या गोष्टी घडणार आहेत। तर इकडे वल्लरीला मात्र जळफळाट होत आहे, कारण वल्लरीला ही गोष्ट सहनच झालेली नाहीये की तो उदयकांत घराच्या जवळ येऊन पोहोचलेला होता आणि रमाकांतने त्याला पाहिलेलं आहे। जर आता हा केळुसकर आला नसता तर या सगळ्यांनी उदयकांतचा मुद्दा उचलून धरला असता आणि मी पूर्णपणे अडकले असते। ही भीती आता वल्लरीला वाटू लागलेली आहे। त्याचबरोबर इकडे ईश्वरीने कशा पद्धतीने शोधलं की जो टेम्पो आहे तो आपला कंपनीचा टेम्पो नाहीये तर बनावट आहे, हे सत्य आता समोर येणार आहे। म्हणजेच एकतर टेम्पोला जीपीएस ऑन होता आणि जीपीएस ट्रॅकर मध्येच लॉस्ट झाल्यामुळं आकाशने समोर आणलं की टेम्पो हा तिथेपर्यंत पोहोचलेलाच नाहीये। तर ईश्वरीने त्या टेम्पोवरती लावलेला फ्लेक्स याच्यावरून ओळखलं की सात्विक फॅशनचा लोगो असलेला तो फ्लेक्स आहे, तिथे प्रिंट नाहीये। म्हणजेच आपण सगळ्या टेम्पोवरती लोगो आपले टेम्पो हे पेंट केलेले आहेत, पण हा जो टेम्पो आहे याच्यावरती तो फ्लेक्स आहे हे सत्य समोर आणत ईश्वरीने सौदामिनीचा बाजार उठवलेला आहे। तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता उदयकांत हा घराच्या जवळ आलेला आहे। घराच्या जवळ आल्यानंतर उदयकांत आता इकडे वल्लरीला फोन करत असतो। त्याला मात्र खूप राग आलेला असतो। उदयकांतला माहिती आहे की ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या विचित्र पद्धतीने चाललेल्या आहेत। आणि मग मात्र उदयकांत आता फोन करतो, पण वल्लरी काही फोन उचलत नाहीये। वल्लरी झोपलेली असते। वल्लरीला माहीतच नसतं की हे सगळं काय चाललेलं आहे। पण जेव्हा दुसऱ्यांदा फोन वाजतो तेव्हा मात्र वल्लरी आता फोन उचलण्यासाठी बघते तर उदयकांतचा फोन आलेला असतो। वल्लरीला धक्काच बसतो। वल्लरी म्हणते, एवढ्या उशिरा का फोन केला या माणसाने? आता वल्लरी घाबरत घाबरत फोन उचलते, कारण तिथेच मामा पण झोपलेले असतात। जर मामाला कळलं तर आपण अडकले जाऊ अशी भीती या वल्लरीच्या डोक्यात असते। पण खरं तर जर कधी मामाला कळलं वल्लरीचं हे कारण सुरू आहे तर वल्लरी मामाचा जीव घ्यायला सुद्धा कमी करणार नाहीये, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे। आता वल्लरी उदयकांतकडे पाहत असते, म्हणजे उदयकांतचा जो फोन आलेला आहे तो फोन उचलते। उदयकांतला ती म्हणू लागते की काय चाललंय हे सगळं? नाही, या सगळ्याचा अर्थ काय आहे लक्षात येतोय का? आणि या सगळ्याचा अर्थ अशा पद्धतीने ती बोलत म्हणत असते की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या चांगल्याच लक्षात आलेल्या आहेत। तेव्हा उदयकांत म्हणतो की पैसे लागतात आणि मला घरातून बाहेर पडायचं असेल, मला मुंबईच्या बाहेर जायचं असेल तर मला पैसे हवे आहेत। जर मला पैसे मिळाले नाहीत तर मी काहीच करू शकत नाही, अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं। आणि तेव्हा मात्र वल्लरी म्हणत असते, पण ही काही पैसे मागण्याची पद्धत झाली का? काय चाललंय हे सगळं? असं म्हणत वल्लरी आता त्यालाच बोलत असते। तेव्हा मात्र ईश्वरी त्याचबरोबर सगळेजण आता घरात असतात आणि इकडे वल्लरी आणि यांची ही नाटकं सुरू झालेली असतात। उदयकांत म्हणत असतो, जर का मला इथून जायचं असेल तर मला पैसे हे लागणारच आहेत, आणि जर मला पैसे दिले नाहीत तर मी अर्णवकडे येणार आणि अर्णवला तुझं सगळं सत्य सांगणार आहे। आता मात्र हे बोलणं ऐकून खरं तर धक्काच बसलेला असतो। आणि तेव्हा मात्र इकडे वल्लरी म्हणत असते की हे सगळं काय चाललंय? पैसे नाहीयेत माझ्याकडे, मी काही खिशात घेऊन फिरते का पैसे? तेव्हा मात्र इकडे उदयकांत म्हणतो, ठीक आहे, कसं आहे माहिती आहे का, अंधाऱ्या रात्री बायकांनी बाहेर येऊ नये, मी येतो आतमध्ये, असं म्हणत आता उदयकांत घरात जायला निघालेला असतो। उदयकांतचं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मला पैसे हवे आहेत आणि जर मला पैसे मिळाले नाहीत तर मी शांत राहणार नाही, असं उदयकांतने स्पष्टच केलेलं असतं। वल्लरी घाबरलेली असते। वल्लरी म्हणते, माझ्याकडे पैसेच नाही आहेत। तेव्हा उदयकांत म्हणतो, तुझ्याकडे पैसे आहेत का नाहीत हे तुला माहिती आहे, पण मला त्यापेक्षा जास्त माहिती आहे ना, जर तू मला पैसे दिले नाहीत तर मी काय करू शकतो याचा विचार कर। जर का तू पैसे द्यायला नकार दिला तर मी इथून मुंबई बाहेर जाऊ शकत नाही, आणि त्यामुळं यापुढे काय करायचं आहे ते तू बघ, कारण कोणत्याही क्षणी मी ह्या सगळ्या गोष्टी समोर आणू शकतो आणि आत्ता जाऊन मी अर्णवला सगळं सत्य सांगतो, मग कळेल तुला काय करायचं आहे ते। अशा पद्धतीने गोष्टी झालेल्या असतात। वल्लरीची मात्र चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते। तिला कळतच नसतं की आता काय करू, या सगळ्या गोष्टी कशा सोडवू,
हा प्रश्न वल्लरीच्या पुढे उभा राहिलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे रमाकांत बाहेर येतो. रमाकांत दरवाजा लावत असतो आणि रमाकांतचं लक्ष जातं आणि रमाकांतच्या लक्षात येतं काहीतरी असा गोंधळ झालेला आहे. म्हणून रमाकांत तिथं पोहोचलेला असतो आणि रमाकांत पाहतो तर त्याला धक्का बसतो, कारण तिथे समोर उदयकांत उभा असतो. उदयकांतला पाहून रमाकांत त्याची कॉलर पकडतो आणि त्याला विचारू लागतो की हे सगळं काय चाललंय. आणि तू उदयकांत तू असं म्हणत रमाकांतने या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. रमाकांतने त्याची कॉलर पकडलेली असते, पण आपल्याला माहितीच आहे उदयकांतची ताकद ही रमाकांतपेक्षा जास्त आहे आणि तो किती माजूर आहे हे सुद्धा आपल्याला चांगलंच माहिती आहे. तर इकडे त्याने रमाकांतला ढकलून देऊन तिथून पळालेला असतो. आता मात्र गोष्टी विचित्र पद्धतीने चाललेल्या असतात आणि नेमकं त्याच वेळेस आता रमाकांत खाली कोसळतो आणि तो ओरडू लागतो. तो म्हणू लागतो की अर्णव, ईश्वरी, अविनाश असं म्हणत तो सगळ्यांना आवाज देत असतो. आणि नेमकं त्याच वेळेस इकडे आता अर्णव, ईश्वरी उठतात आणि वल्लरीची मात्र घाबरगुंडी उडालेली असते. वल्लरी म्हणते की कोण होतं, कोणी पाहिलंय, नक्की काय गोंधळ झालाय. वल्लरीला मात्र कळतच नाहीये आता काय करायचं. हा एक मोठा प्रश्न तिच्या पुढे उभा राहिलेला असतो. आणि मग मात्र वल्लरी आता बाजूला पाहते. हे सगळं काय घडलंय हा एकच प्रश्न असतो. सगळेजण आता धावत जातात. अर्णव, ईश्वरी दारातून पाहतात तर तिथे बाबा खाली पडलेले आहेत. ही गोष्ट त्यांच्या लक्षात येते आणि अर्णव म्हणतो की हे सगळं काय झालं. तेव्हा ते म्हणू लागतात की मी पाहिलं त्याला, मी त्याला पकडलं होतं असं म्हणत आता रमाकांत बोलत असतो. आणि त्याचवेळी अर्णव विचारतो कोणाला पकडलेलं तुम्ही, कोणाबद्दल बोलताय. तेव्हा रमाकांत सांगतो की उदयकांत माझा सक्का भाऊ इथे आला होता, त्याला मी पकडलं होतं, त्याने मला धक्का दिलाय. मग अर्णव विचारतो कुठे गेला तो पळत. मग तो सांगतो की त्या दिशेने गेलेला आहे. आता अंजली, आजी सगळेजण आता बाहेर आलेले असतात आणि रमाकांतला आधार देत असतात. वल्लरी मात्र दरवाजात उभी राहून हे सगळं पाहत असते. तिला मात्र आता भीती वाटायला लागली की आपण जर याच्यामध्ये पकडलो गेलो तर, कारण वल्लरीला माहिती आहे की तिनं काय काय कांड केलेले आहेत. या सगळ्या गोष्टी समोर येत असतात. इकडे ईश्वरी आणि त्याचबरोबर अंजली आधार देतात, तर इकडे नम्रता पाणी आणायला जाते. हे सगळं काय झालंय, या सगळ्या गोष्टी काय आहेत, या सगळ्याचा विचार आता सुरू झालेला असतो. आणि त्याच वेळेस इकडे मामा म्हणतो की काय झालं भाऊजी, काय झालं. तेव्हा रमाकांत सांगू लागतो की उदयकांत आला होता, मी स्वतः त्याला पकडलेलं आहे. वल्लरी म्हणते तुम्हाला भास होतात का हो, नाही तुम्ही ते नशा वगैरे करतात की काय. तेव्हा तिकडे सगळेजण बोलू लागतात की म्हणजे काय चाललंय हे. वल्लरीला विचारतात तू काय बोलते. तेव्हा ईश्वरी म्हणते मामी कळते का तुम्हाला, दिवसभर जो माणूस देवाचं नामस्मरण करत असतो त्याच्या बाबतीत हे सगळं बोलताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो. तेव्हा रमाकांत म्हणतो की तसलं काही मी करत नाहीये, एवढं लक्षात ठेवायचं असं सांगितलं जातं. आणि त्यावेळेस वल्लरी म्हणत असते नाही, मागच्या वेळेसही तुम्ही बोललात, मला यांनी सांगितलं की तुमचं असं म्हणणं होतं की मला बाहेर गार्डनमध्ये पाहिले, मी घरातच होते आणि मग मी बाहेर गेले, हे सगळं तुमचं जे काय चाललंय ना त्याच्यावरून म्हटलं. तेव्हा सगळेजण वल्लरीला ओळखतात आणि ओरडू लागतात. तेव्हा मामा म्हणतो बस झालं, नाही तुला काळजी खूप आहे माणसांची ते मला माहिती आहे, पण अशा पद्धतीने काळजी व्यक्त करायची गरज नाही, कारण तू कशी आहेस आणि काय आहे ते आम्हाला चांगलंच माहिती आहे. कारण तू कितीही गोंधळ घातला आणि काहीही बोलण्याचा प्रयत्न केला तरी आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुझ्या डोक्यात काय चाललेलं असतं. असं म्हणत आता मामाने वल्लरीची चांगलीच बोलती बंद केलेली असते. इकडे मात्र तेवढ्यातच केळुसकर आलेले दिसतात. दारात गाडी आली, कोण आले हा प्रश्न पडलेला असतो, तर केळुसकर दारात आलेले असतात आणि ते खूप चिडलेले असतात, कारण त्यांचं असं म्हणणं असतं की ज्या निकृष्ट दर्जाचा माल इथे मला दिला गेलेला आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं असतं आणि त्यामुळंच ते बोलत असतात. आता मात्र सगळेजण तिथं जमलेले आहेत आणि त्याच वेळी मामा त्याचबरोबर सगळेजण तिथं आहेत आणि सगळेजण म्हणू लागतात की काय झालंय केळुसकर, कशा बाबतीत बोलताय तुम्ही असं विचारलं जातं. तेव्हा मात्र केळुसकर सांगत असतात की हे बघा, नाही हा जो माल आहे हा तुम्ही पाठवलेला आहे की नाही, मग हा माल आमच्या कंपनीला आला कुठून, हे सगळं जे काय घडलेलं आहे याला कोण जबाबदार आहे, असं सगळं बोललं जात असतं. आणि आता आम्ही तुमच्यावरती लिगल ॲक्शन घेणार आहे. लिगल ॲक्शन, पण कशासाठी लिगल ॲक्शन, कारण काहीच अर्थ नाहीये. ही लिगल ॲक्शन कशासाठी घ्यायची हा एक मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. तर त्यांचं असं म्हणणं असतं की तुमच्या कंपनीचा जो माल आहे तो अतिशय निकृष्ट दर्जाचा माल तुम्ही दिलेला आहे, हे सगळं सांगितलं जातं. आता मात्र प्रश्न उभा राहतो की हे सगळं काय चाललंय, या सगळ्या गोष्टींचा काय अर्थ आहे. असं म्हणत
आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जात असतात आणि नेमकं त्याच वेळेस आता समोर येतं आणि मग मात्र मामा म्हणत असतो की थांबा. ते म्हणतात हे बघा व्हिडिओ बघा, यामध्ये स्पष्ट दिसतंय काय झालेलं आहे आणि काय नाही असं म्हणत त्यांनी सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र त्या व्हिडिओमध्ये क्लिअर कट दिसत असतं की हो, तेवढ्या निकृष्ट दर्जाचा माल तिथं पोहोचलेला आहे. आता मामा म्हणू लागतात की नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मग ते म्हणतात की हा टेम्पो तुमचाच आहे की नाही. मग मामा त्यांना समजून सांगत असतात. अर्णव मात्र भडकलेलाच असतो. अर्णवला खूप राग येतो. अर्णव म्हणत असतो की नाही, एकतर तुम्ही एवढ्या रात्रीचं इथं आलेला आहात, ही चूक केलेली आहे. अशा पद्धतीने माझ्या घरात घुसून ह्या सगळ्या गोष्टी करायची गरज नाही असं सुद्धा अर्णव त्यांना सांगत असतो. तेव्हा ते म्हणत असतात की आता मी तुम्हाला कोर्टातच बघेन, तुमच्यावर लिगल ॲक्शन घेणार आहे. तुम्ही जे काय गोंधळ घातलेला आहे, जे काय केलेलं आहे त्यावरती मी लिगल ॲक्शन घेणार आहे असं म्हणत आता केळुसकरने अर्णवला धमकी दिलेली असते आणि सांगितलेलं असतं की आता मी तुम्हाला सोडत नसतो, कारण तुम्ही माझी फसवणूक केलेली आहे, माझं करोडो रुपयांचं नुकसान केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी तुमच्यामुळं झालेल्या आहेत असं म्हणत कारण नसताना अर्णव आणि ईश्वरीवरती हे सगळं बालंट आलेलं असतं. तेव्हा अर्णव त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्यांना ऐकूनच घ्यायचं नसतं. त्यांचं असं म्हणणं असतं की नाही, आता मी शांत राहणार नाही. आता मात्र सगळेजण पाहत असतात हे सगळं काय चाललंय हा प्रश्न उभा राहिलेला असतो आणि मग मात्र सगळ्यांच्या समोर सत्य येऊ लागतं. कारण ज्या गोष्टी घडत असतात त्या थोड्या विचित्र पद्धतीने चाललेल्या असतात हे सुद्धा समोर आलेलं असतं. आता शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी सोडवणं गरजेचं असतं. त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आकाश आणि त्याचबरोबर मामा. तो व्हिडिओ समोर असतो. त्या व्हिडिओनुसार गोष्टी क्लिअर होत असतात की या सगळ्यामागे काय आहे, या सगळ्यामागे कुणाचा हात आहे हे शोधणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. तर अर्णव आणि ईश्वरी, अर्णव भयानक चिडलेला असतो. तो आकाशला म्हणतो काय चाललंय हे सगळं, कारण आकाशने सगळे डिटेल्स मिळवलेले असतात आणि सगळे डिटेल्स घेऊन तो अर्णवच्या समोर असतो आणि सांगतो की हे आपल्या ह्याचं ट्रॅकर आहे. आता हे ऐकता क्षणी हे सगळं काय आहे हा एक मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो आणि मग मात्र ज्या गोष्टी घडत असतात त्यावरून हे क्लिअर होत असतं की नाही, या सगळ्यामागे कोणाचा हात आहे हे शोधावं लागणार आहे. कोणीतरी जाणून बुजून केलेलं आहे. या गोष्टी सुद्धा लक्षात आलेल्या असतात. आता सगळेजण पाहत असतात या सगळ्याला कुणाचा हात आहे, कुणी हे सगळं केलेलं असेल, या सगळ्या गोष्टींचा विचार सुरू झालेला असतो. अर्णव मात्र भयानक चिडलेला असतो आणि तो आकाशला म्हणतो तू का गेला नाहीये स्वतः, या सगळ्यामागे काय झाले तुला कळतंय का, हे कोणामुळं घडले, या सगळ्याचा अर्थ तुझ्या लक्षात येतो का असं म्हणत आता इकडे अर्णव भयानक चिडलेला असतो. ते पाहून वल्लरी म्हणते बघितलं का माझ्या मुलाची आणि तुझ्या नवऱ्याची अवस्था काय आहे. अर्णव त्याला त्याच्या हाताखालचा नोकर समजतो. आता लक्षात आलंय ना तुझ्या हे सगळं काय होतंय ते, असं म्हणत आता ती कान भरायचं काम करते आणि तिला तेवढंच काम चांगलं जमतं हे तर आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता सगळेजण तिथं असतात आणि मग ईश्वरी म्हणते की नाही तो व्हिडिओ बघू बरं जरा, असं म्हणत तो ईश्वरी तो मोबाईल बघते आणि त्यातला व्हिडिओ पाहू लागते. ईश्वरी सांगू लागते की लक्षात येते का हो सर, अर्णव सर तुमच्या, हे बघा काय झालंय, कारण ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडत आहेत, बघा तुम्ही जरा शांतपणे, असं म्हणत ईश्वरीने आता दाखवलेलं असतं. आणि मग ईश्वरी म्हणते बघा ह्याच्यावरती काय झालंय, हा जो आहे ना हा व्हिडिओ बघा तुम्ही नीट, त्याच्यावर कळेल की टेम्पोला लावलेला तो फ्लेक्स आहे आणि त्या फ्लेक्समुळं ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत असं सांगितलं जातं. ईश्वरीने स्पष्ट केलेलं असतं. आता मात्र अर्णव म्हणत असतो की हो बरोबर आहे, म्हणजेच आपण टेम्पो पेंट केलेले असतात आणि हा तर फ्लेक्सचा आहे हे लक्षात आणून दिलेलं असतं. आता मात्र अर्णव आणि सगळ्यांच्या घरातल्यांच्या लक्षात आलेलं असतं की या सगळ्यामागे कोणाचा तरी हात आहे. आणि इकडे वल्लरीने मात्र तिचं काम केलेलं आहे, तिचं काम छान पद्धतीनं तिनं केलंय आणि नम्रताच्या मनामध्ये राग भरलेला आहे. नम्रताला दाखवून दिले की हे बघ ही तुझ्या नवऱ्याची लायकी आहे आणि अर्णव त्याच्याशी अशा पद्धतीने वागत असतो. नम्रता मात्र आता चिडलेली असते. अर्णव आणि त्याचबरोबर आकाश दोघंही आता निघालेले असतात आणि दोघांच्याही डोक्यात एकच चाललेलं असतं की तो टेम्पो शोधायचा. मग जिथंपर्यंत ते लोकेशन ट्रेस होतंय तिथंपर्यंत हे दोघंजण पोचतात आणि शोधाशोध करू लागतात. तेव्हा आकाश सांगू लागतो की दादा मला असं वाटतंय की आपल्याला लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे, कारण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का बघ, काहीही झालेलं असलं तरीही आपल्याला शांतपणे हे सगळं सोडवावं लागणार आहे. आपण पहिलं पोलिसांकडे जाऊया आणि या सगळ्या गोष्टींचा शोध घेऊया. आता हे ऐकल्यानंतर अर्णव म्हणतो की हो वेळ घालवायला नको आहे,
आता वल्लरी घरात आहे. वल्लरीच्या डोक्यातनं काही केल्या विचार जात नाहीयेत. तिला मात्र आता कळत नाहीये की हे सगळं काय घडतंय आणि या सगळ्या गोष्टी अशा का घडतायत, हा एकच विचार तिच्या डोक्यात सुरू असतो. आणि वल्लरी म्हणते की नाही, आत्ता हे प्रकरण आपल्यावर शेकता शेकता राहिलेलं आहे. आपल्याला या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावावाच लागणार आहे, एवढंच तिच्या डोक्यात चाललेलं असतं. कारण आत्ता जर का तो केळुसकर आला नसता तर मी याच्यामध्ये पूर्णपणे अडकले असते, असं म्हणत वल्लरीने आता स्वतःच एक वेगळी गोष्ट सुरू केलेली असते की त्या उदयकांतला संपवायचं. अर्णव आणि ईश्वरीच्या समोर सत्य आलेलं असतं. हे सगळं करण्यामागं कोण असेल, कोणाचा हात असेल, हे आपल्याला शोधून काढावं लागणार आहे. असा विचार आल्यानंतर हे सौदामिनीनेच सौदामिनीनेच केलेलं आहे हे लक्षात येताच हे दोघंही आता ऑफिसमध्ये सौदामिनीच्या केबिनमध्ये आलेले असतात. आणि तिथं आल्यानंतर सौदामिनीला ते जाब विचारू लागतात. तेव्हा मात्र सौदामिनी म्हणत असते, तुम्ही डोक्यावर पडलाय का रे? का तुम्हाला कळतच नाही आहे की हे सगळं काय घडतंय ते? नाही, तुम्ही डोक्यावर तर पडलेलं आहातच, हे तर मला चांगलंच माहिती आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण या सगळ्या गोष्टी करून मला त्यातून काहीच मिळणार नाही आहे, हे लक्षात येतंय का तुमच्या? असं म्हणत ती म्हणत असते की कसं आहे, थोडासा जरी लॉस झाला तर काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि तेवढा लॉस बिझनेसमध्ये कधी कधी झेलावा लागतो. असं म्हणत आता इकडे सौदामिनी हे सगळं जेव्हा बोलत असते तेव्हा मात्र अर्णव आणि ईश्वरी दोघंही तिला म्हणतात की आता काउंटडाऊन तुझा सुरू झाला आहे. ती स्पर्धा तर आम्ही जिंकणारच आहोत, पण त्याचबरोबर ते बक्षीससुद्धा मिळवणार आहोत आणि आमचं सात्विक फॅशनसुद्धा माघारी मिळवणार आहोत. म्हणजे तिचं असं म्हणणं आहे की तुमचा काउंटडाऊन सुरू झाला आहे, तुम्हाला मी 15 दिवसांची मुदत दिलेली आहे आणि या दिवसांमध्ये तुम्हाला तुमचं काम करायचं आहे, असं तिचं म्हणणं असतं. पण ईश्वरीने तिचा चांगलाच माज उतरवलेला असतो आणि दाखवून दिलेलं असतं की तुम्ही कितीही कुठल्याही दाराला जाण्याचा प्रयत्न केला तरीही आमच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाही. कारण अर्णव आणि ईश्वरी जोपर्यंत एकत्र आहेत तोपर्यंत कोणी काहीच त्यांचं बिघडवू शकत नाही, हे तेवढंच खरं आहे. ईश्वरीने चांगलाच तिचा माज उतरवून तिला लायकी दाखवलेली आहे. कारण तिची लायकी जी आहे, 60% शेअर जरी तिच्याकडे असले तरीही ते लुबाडलेले आहेत. ते सगळं राकेशचा मूर्खपणा आहे. अर्णवने स्वकष्टाने ही कंपनी स्वतःच्या जीवावर स्वतःच्या हिमतीने उभी केलेली आहे आणि त्याच्यावरती हक्क सांगताना या बाईला जराही लाज वाटत नाही. तर आता नक्की अर्णव ईश्वरी कशा पद्धतीने त्या स्पर्धेमध्ये वाट लावतील हे पाहणं रंजक ठरणार आहे. त्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.